नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे, ज्याचं नाव आहे घरचं जेवण व्लॉग्स प्लस रेसिपी। कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की लिंगेश्वर मंदिराच्या इथे झालेला महाप्रसाद, त्यानंतर देव आले, आमचा खालच्या वाडीतला जो मांड आहे तिथे आले, तिथे मग ओट्या भरल्या, मग भटजी काकांचे घर आहे तिथे सुद्धा गेले, तिथे ओट्या भरल्या गेल्या आणि त्यानंतर आमचं ब्राह्मणदेव मंदिर आहे तिथे सुद्धा देव एक रात्र वस्तीला होते आणि आज देव जाणारे परत एकदा फिरतेला आणि मसली तिटा आहे तिथे वेरली गाव आहे आणि आवदेवाडी या तिन्ही गावांच्या ज्या सीमा आहेत तिथे जाऊन भेट देणार आहे। चला तर मग आपण जास्त वेळ न घालवता ब्राह्मणदेव मंदिर आहे तिथे जाऊया। आता खरंच खूप उशीर झाला आहे, त्यामुळे आता बाईकने जावं लागते खाली मंदिराच्या इथे आणि तिथून आपण मग फिरतेला जाऊया। ब्राह्मणदेव मंदिराच्या इथून मगाशी देव निघाले होते, त्यामधील एक देव आणि पालखी यांनी गावातल्या बेळाच्या देवाचे जे ठिकाण आहे तिथे जाऊन भेट दिली। तसेच एका देवानी वेरली गावाची जी सीमा आहे तिथे जाऊन भेट दिली आणि मग जे देव आणि पालखी ज्या ज्या सीमेवर भेट द्यायला गेले होते ते सर्व महापुरुषाच्या ठिकाणी एकत्र झाले आणि मग तिथे राहणाऱ्या महिलांनी ओट्या भरल्या। आत्ताच मगाशी महिलांनी ओट्या भरल्या आणि आता देव चालले आहेत वडाचा पाट या गावाची जी सीमा आहे तिथे भेट द्यायला। वडाचा पाट या गावाच्या सीमेला भेट देऊन आता देव चालले आहेत आवळदेवाडी या गावाच्या सीमेला भेट द्यायला। बघा, आम्ही सर्व आता एकत्र चाललो आहोत देवांबरोबर। आम्ही ज्या रस्त्याने चाललो आहे ना, हा रस्ता मालवणला जातो थेट आणि हाच रस्ता अंगणवाडीला सुद्धा जातो आमच्या इथून। मुख्य रस्ता असल्यामुळे इथे गाड्यांची वर्दळ आहे, पण आम्ही सर्व एकत्र एका साईडने चालत जात आहोत।
आवळदेवाडी या गावाची जी सीमा आहे तिथे आम्ही आता पोचलेलो आहोत. तिथे आता हे देव भेट देणार. कसं आहे बरं आहे काय म्हणतोस. ही बघा हीच ती सीमा जिथे भेट देणार आहेत आणि ही आवळदेवाडी आहे ही मस्जिद गावातच येते. आता इथे आम्ही थांबणार आहोत कारण इथे राहणाऱ्या महिला आहेत त्यासुद्धा इथे ओट्या भरतात. आणि आजूबाजूला पाहू शकता काजूंची झाडं आहेत. ही बघा तिथे बघा गुळ पाणी देत आहेत काका. आणि हा आजूबाजूचा परिसर. आता आम्ही इथे थांबणार आहोत. इथे महिला ओट्या भरणार आणि मग आम्ही इथून निघणार. आवळदेवाडी या गावाच्या सीमेला भेट देऊन झालेली आहे आणि महिलांनी सुद्धा ओट्या भरलेल्या आहेत. आणि आता आम्ही परत देवांबरोबर बराडीचं मंदिर आहे तिथे चाललो आहोत. तिथे देव एक रात्र बसलेलं थांबणार आहे जिथे पहिल्या दिवशी गोंधळ झाला होता तिथे. ही बघा पालखीसुद्धा आलेली आहे. आणि मागे देवांचे काम. आता आम्ही चाललो आहोत बराडीचं मंदिर आहे तिथे जिथे एक रात्र वस्तीला थांबणार. चालू आहे त्यांना सांगितलं सेपरेट मुलाखत द्यायला. डन डन काय आम्ही काम करू. बुवा गिरीश गावडे डबल बाजी टेबल बाजी वाजवतात. हे वळून फोकस माझ्या मस्त दिसत. फ्रंट वरून जा. काय बाकी अजून. आता आम्ही पुन्हा पोचलो आहे मस्जिद थिएटरच्या इथे. हा बघा मस्जिद थिएटरचा बोर्ड. आता आम्ही सगळं निघालो आहोत.
भराडी मंदिराच्या इथे येऊन वस्तीला थांबून दुसऱ्या दिवशी म्हणजे देवदिवाळीच्या 5व्या दिवशी तिथे सकाळी वरच्या वाडीतले 4 आणि खालच्या वाडीतले 4 असे 8 गावकर मिळून मंदिराच्या इथे भटजी काकांसोबत जेवण बनवतात. आणि मग ज्या ज्या महिला मार्गशीर्ष महिन्यातला जो गुरुवार पकडतात त्या इथे येऊन महालक्ष्मीची ओटी भरतात. आणि मग मंदिरात जाऊन देवांच्या खांबाची एक एक निधी सोडतात, म्हणजे एक एक साडी सोडतात सर्व खांबांची. आणि मग इथेच देवदिवाळींचे 5 दिवसांचे कार्यक्रम पूर्ण होतात. आणि मग परत एकदा आम्ही देवांच्या खांबांना एक एक साडी नेसवून लिंगेश्वर मंदिरामध्ये घेऊन जातो आणि तिथे एक रात्र वस्तीला असणार. आणि मग 6व्या दिवशी रात्री पालखी बाहेर काढतात आणि तिथेच दहिकाला उत्सव असतो. मग आता आपण पाहिलं की वेरली गाव, आवादेवाडी आणि मसजिदिटा या तिन्ही गावांच्या ज्या सीमा आहेत तिथे भेट देऊन झालेली आहे. आणि देव आलेले आहेत आता भराडी मंदिराच्या इथे आणि तिथे एक रात्र वस्तीला थांबणार आहे. मग पुढचा जो व्हिडिओ आहे तो पाहायला अजिबात विसरू नका, कारण त्या व्हिडिओमध्ये असणार आहे दशावतार नाटक, म्हणजे दहिकाला आपण बोलतो त्याला, मालवणी भाषेत बोलतो दहिकाला, तर तो असणार आहे. आणि लिंगेश्वर मंदिराच्या इथे होणारा दीपोत्सव तो सुद्धा पाहायला विसरू नका. आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा ज्यांनी नवीन भेट दिली असेल त्यांनी, आणि बाजूला बेल आयकॉन प्रेस करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.